जनरली जर तुम्ही बिल्डरच्या केसमध्ये बघाल तर 50 कोटी 100 कोटीचे लोन तर ते असे खेळत घेतात. म्हणजे एखाद्या स्मॉल फ्लॅट ओनरसाठी 1 कोटी म्हणजे आयुष्याची कमाई आहे. तर त्या केसमध्ये मी 0.5% जरी व्हेरिएशन काढतोय तरी ते अमाऊंट काही कोटीच्या घरात जातो. एनबीएफसी बरे जर लवकर देत असेल त्या केसमध्ये त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट जास्त जातो. रेट ऑफ इंटरेस्ट इज ओके. मोस्टली एनबीएफसी मध्ये तुम्ही चेक करा, अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस नावाचा एक प्रकार असतो जो 0.30% to 1% रेंजमध्ये असतो. मग तुमच्या लोन अमाऊंटच्या तेवढे पर्सेंट आम्ही दरवर्षी चार्ज करणार, म्हणजे त्या इंटरेस्टमध्ये ती अमाऊंट ऍड करा. प्लस चार्जेस असतात. त्याच्या केसमध्ये असं आहे, 1200 रुपयाचा जरी ईएमआय असला तरी 3000 रुपये बाउन्सिंग चार्जेस फिक्स आहेत. आणि 3 लाखाचा ईएमआय जरी असला तरी 3000 रुपये बाउन्सिंग चार्जेस फिक्स आहे. मग ते 1200 रुपयासाठी त्याने 2.5 ईएमआय बाउन्सिंग चार्जेस मध्ये पे केलं आणि ते लोन कधी संपत नाही त्या केसमध्ये. ऑन द अदर हँड जर तुम्ही नॅशनलाइज बँकेत जाल, नॅशनलाइज बँकमध्ये क्वार्टरली कंप्लायन्स हे बिल्डरला द्यावे लागतात. असे हे करणारे कन्सल्टंट आहेत जे तुम्हाला लोन पण करून देतील, त्याचे कंप्लायन्स पण करून घेतील. त्या केसमध्ये बँक त्यांना कमिशन देतं. कधी कधी तर तुमच्याकडून 0.5% 1% जरी मागितले तरी पण परवडतं. म्हणजे जर तुम्ही बिल्डर असाल तर व्हॉट आय विल रिकमेंड इज की नॅशनलाइज बँक आधी प्रेफर करा. आणि तुम्हाला नॅशनलाइज बँक आम्हाला उभं करत नाही सर, आमच्याकडे स्टेट बँक आहेत, आम्ही स्टेट बँकेच्याकडून लोन करून दिलेत लोकांना. त्यामुळे ते पॉसिबल आहे, कारण बँकांना पण कर्जदार हवेत, त्यामुळे ते देतात त्या केस.